आज सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदी पुलावर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी पायी जाणाऱ्या फिरोज मुलानी यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ महिलेला हाताने पकडून ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मदतीला अमित घाडगे हे धावून आले. दोघांच्या तत्परतेमुळे त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढून रिक्षाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व उपचारानंतर डॉक्टरांनी महिलेला डिस्चार्ज दिला. फिरोज मुलानी व अमित घाडगे यांचे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या या धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला. त्यांच्या या कार्यास सलाम. मी फिरोज मुलानी आज सकाळी कृष्णा पुलावरून जात असताना एक महिला उभी होती आणि त्यांनी ब्रिजवरून पाय खाली टाकला की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं मला दिसून आलं. त्याच्यानंतर मी त्यांचा हात ओढला आणि त्या ताकदीनं जास्त असल्यामुळे मला ते आवरलेलं नाहीत, तरी मी त्यांना खेचून बाजूला घेतलं. आमचे मित्र तोपर्यंत त्यांना आवाज दिला, ते माझ्याबरोबर तिथं आले. आम्ही दोघांनी उचलून बाजूला घेतलं. त्यांना पाणी न देता मनोजदादा यांना कॉल केला आणि बाकी त्यांना कॉटेजपर्यंत आम्ही पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांचे पूर्ण नागरिक होते ॲक्च्युली बघण्यामध्ये आलं नाही, पण आम्ही दोघे तरी तिथं होतो, कारण उचलून रिक्षात बसवण्यापासून आम्ही स्वतः रिक्षात बसून त्यांना कॉटेजपर्यंत येईपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत मी मनोजदादा आमच्याबरोबर होते. कृष्णा पुलावरती संरक्षक जाळी बसावे यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करतो आहेत. आंदोलन निवेदन होत चालले रक्षक प्रदेशाच्या माध्यमातून. नुकतेच एक उपोषणही आपण केलं होतं. त्याचा एक भाग म्हणून आज एका महिलेने तो उडी मारण्याचा प्रयत्न केला. नशीब आज चांगलं होतं की तिथं आपले मित्र फिरोजभाई आणि दीपक दादा हे होते. त्यांनी तिथं वाचवून तिला रिक्षात घेऊन ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तिथून आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की अशी घटना झालेली आहे. तात्काळ मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिथं डॉक्टरांना बोलवून त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला. जास्त घाबरलेले होते आणि जे काय म्हणतो ना की कौटुंबिक वाद जे काय असेल त्या सगळ्या नैराश्यातून त्यांनी प्रयत्न केला. तिथं त्यांना समजवण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यांच्या घरच्यांनाही तिथं बोलवलं आम्ही आणि थोडं तिथं स्टेबल झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं डिस्चार्ज झाला. आज आपल्या माध्यमातून होतं की संरक्षक जाळीचं टेंडर झालेलं तर बेड ओपनिंग झालेलं आहे. 2 दिवसात फायनान्शियली बेड ओपनिंग होईल फायनल, आणि त्याच्यानंतर एक कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला की जाळी बसवण्याचं काम चालू होईल. या संदर्भातला तात्काळ फोन मी NHAचे अधिकारी महाजन साहेबांना केला. महाजन साहेबांनी 4 दिवसामध्ये ते 2 दिवसात ते संपून जाईल. फायनान्शियल ओपनिंगचं टेंडर प्रक्रिया संपली की आपण तात्काळ काम सुरू करू असं एक त्यांनी बोलले. ह्या घटनेसंदर्भात आजही दिलं. माननीय दराडे साहेबांना पण ह्याची कल्पना दिली. जे शहरचे PI साहेब आहेत त्यांनीही या बाबतीत तात्काळ महाजन साहेबांना फोन करून त्यांनाही सांगितले आहे. तर जाळी बसली पाहिजे, पण मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या माध्यमातून एकच आवाहन करू की उडी मारून जीवन संपवतो हा काय पर्याय नाही आहे, पण त्याच्या पाठीमागं जो आपलं कुटुंब असतं त्याला आयुष्यभर ते भोगावं लागतं. संघर्ष सगळ्यालाच करायला लागतो, पण आतापर्यंत सगळे संघर्ष करत असतात. थोडा अजून संघर्ष केला की वेळ ही बदलते. चांगली वेळ येते, तशी वाईट अशी चांगली पण वेळ होते. चांगल्याची वेळेची वाट बघून आपण तसंच लढत राहावं सगळ्यांनी. एवढं सगळ्यांना आवाहन करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. उपोषणाच्या संदर्भात माननीय नगराध्यक्ष राजनसिंह यादव होते. त्यांच्यासमोर त्यांचं म्हणलं की नगरपालिका हद्दीमध्ये त्या संदर्भातली एक नगराध्यक्ष बैठक बोलणार होते, पण काही कारणास्तव ती बैठक राहिलेली आहे. आम्ही आज नगराध्यक्षांनी विनंती करतोय, पण तिथल्या NHAच्या अधिकाऱ्यांनी फोन केला की त्याचं मीटर खराब झालेलं आहे. MSCBने दिलेलं आहे. त्याला सांगितलं की तू MSCB जा पटकन ते मीटर दुरुस्त करून. राहिला त्याचा बिलाचा प्रश्न होता 3.5 लाख रुपये. तर तात्काळ नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये त्याची एक बैठक MSCB अधिकारी असतील किंवा NHA त्यांनाही आम्ही बोलवून तो प्रश्न तात्काळ मिटावा. या संदर्भात 1-2 दिवसात तो संपून जाईल एवढा प्रयत्न करू.